जय शिवराय. मी त्र्यंबक आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजच्या नवीन व्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात आजचा नवीन व्लॉग. तर मित्रांनो, आज आपण जात आहोत सिद्धिविनायकला, कारण की आज आहे 24 मार्च आणि माझा वाढदिवस. तर बाप्पांचे दर्शन घेणं तर गरजेचंच आहे. वाढदिवसाच्या दिवशी त्यांचा आशीर्वाद कायम आपल्या पाठीशी राहायला पाहिजे. तर चला सिद्धिविनायक मंदिराजवळ जाऊन भेटूया. जवळपास 2 तासाच्या सफरनंतर आम्ही येऊन पोचलो सिद्धिविनायक मंदिराच्या गेटजवळ. इथे येऊन आम्ही पप्पांची वाट बघत होतो, पण पप्पा होते दुसऱ्या गेटवरती उभे. आम्ही कमीत कमी 15 मिनिट इथं त्यांची वाट बघितली. मग शेवटी आम्ही आत आलो आणि दुसऱ्या गेटच्या एंट्रीजवळ येऊन इथं आम्ही उभे होतो. तितक्याच समोरून पप्पा आले अचानक. मग आम्ही सगळे एकत्र आलो आणि जिथून आम्ही मुखदर्शनाची लाईन आहे त्या लाईनीत येऊन आम्ही उभे राहिलो. इथे येऊन आम्ही उभे होतो. व्हिडिओ काही नीट आले नाही, पण लाईनीत उभे होतो. शेवटी मुखदर्शन झालं. मग काय देवबाप्पाच्या पाया पडलो, देवबाप्पाकडे आशीर्वाद मागितला आणि देवाला बोलू सगळ्यांना सुखी ठेव. दर्शन झाल्यानंतर पेट पोचत गरजेचीच आहे, कारण की सकाळी नाश्ता केलेला जो 9 वाजता, त्यानंतर दुपारचे 3 वाजले तरी पण काय खाल्लं नव्हतं. म्हणून मग आम्ही आलो एका हॉटेलमध्ये आणि तिथं जाऊन मी पावभाजी मागवली. पप्पांनी लस्सी आणि मम्मीने आमरसपुरी. तर पप्पांची लस्सी झालेली खाऊन मग पप्पा थोड्या वेळानंतर निघून गेले कामाला. त्यांची काहीतरी अर्जंट मीटिंग होती त्यामुळे ते गेले. मम्मीने ट्रेन पकडली आणि आलो रिटर्न निघून. मग घरी आल्यावरती आम्ही परत मित्रांसोबत सेलिब्रेट करायला गेलो. तिथं काय व्हिडिओ शूट केले नाही आम्ही आमच्याच गोंधळात होतो. मग परत रात्री 9:30-10च्या दरम्यान आम्ही घरात पण केक कट केला. मम्मीने मस्त ओवाळलं. मी तर पूर्ण वेळ त्या दिव्याच्या ज्योतीकडेच बघत होतो. नंतर ती अंगठी, मम्मीने जेव्हा ती अंगठी घेतली त्या अंगठीकडे बघत होतो. आणि टिळा लावला ना डोक्याला, खरं सांगतो, म्हणजे बड्डेच्या दिवशी तेव्हा पण टिळा लावतो डोक्याला, माझं डोकं दुखायला लागतं लई. काय माहिती का, आपण नॉर्मली टिळा लावल्यावर माझं डोकं दुखत नाही, पण बड्डे दुखायला लागलो. तेच मग मम्मीने ओवळला. मग जरा खाल्लं गोड. खरंच आज मी खूपच गोड खाल्लेलं, त्यामुळे मला इच्छाच नव्हती गोड खायची. पण पप्पांनी पण येऊन परत गोड बनवलं. खावं लागतं, बड्डेच्या दिवशी लई गोड खावं लागतं. मग काय केक कापला आणि मग रात्री झोपून घेतलं व्हिडिओ एडिट करून. 햇살이 너무 좋았어. 그냥 모두 좋았어. 널 만나서 모든 게 다. 잠에서 깨어나서 휴대폰을 먼저 보게 돼. 참 많이 변했다는가. 세상에서 제일 행복한 순간 널 만나고